कोल्हापुरात सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा निर्णय. मराठा आरक्षणाच्या आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या या एल्गाराला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध मराठा संघटनांनी आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून मराठ्यांच्या हक्कासाठी हा लढा निर्णायक ठरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देताना सकल मराठा समाज समन्वयक वसंतराव मुळीक काय सांगतात ते पाहू. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून निर्णायक असं मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा आणि त्या आंदोलनाला कशा पद्धतीनं पाठिंबा द्यायचा यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भूमिका मांडत असताना यामध्ये असं निश्चित केलेलं आहे की 29 ऑगस्ट रोजी चलो दसरा चौथा नारा या ठिकाणी देत असताना सकल मराठा समाजातील बंधू भगिनींना, सर्व तालुक्यातील मराठा बांधवांना, बंधू भगिनींना दसरा चौक या ऐतिहासिक ठिकाणी एकत्र जमण्याचं सकाळी 11 वाजता आवाहन करीत आहोत. आणि जेणेकरून हे आंदोलनाची जी दिशा एक दिवसात होणार नाही, हे उपोषण बेमुदत असल्यामुळं या आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा आज निर्णय घेतलेला आहे.